राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. तर दत्तवाडी परिसरात काय असेल शिवसेनेचे चित्र? शिवसेनेचं चित्र तुम्हाला 3 तारखेला दिसणारच आहे. काय असणार आहे ते वामनदादाच्या कामांना प्रेरित होऊन वामनदादांचे मोठे मोठे कार्यक्रम असतात. म्हणजे तुम्ही पुरापासून तर कोविड पासून तर आतापर्यंत कंटिन्यू समाजकार्याचं काम करतायत. पूर्ण युवांची टीम घेऊन चालतायत आणि युवांना घडवण्याचं काम वामनदादांनी केलेलं आहे. माझं शिक्षण झाल्यानंतर मला वामनदादांनी युवा सेनेचं पद दिलं होतं. युवा सेना शहर प्रमुख हा पद दिला होता. त्याच्यानंतर मला त्यांनी घेऊन कंटिन्यू सगळं राजकारण पण शिकवलं आणि समाजकारण पण शिकवलं. माझ्यासारखे असे अनेक युवा आता दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत आणि त्यांना युवांना आवडतं वामनदादा बरोबर काम करायला. कारण का ते कधीच कार्यकर्ता म्हणून असं वागणूक कधीच कोणाला देत नाही. आपला मित्र म्हणून, आपला छोटा भाऊ म्हणून वागणूक देतात आणि यांना या सगळ्या गोष्टींना प्रेरित होऊन भरपूर संख्येने आज दत्तवाडीत झाले. कात्रपमध्ये पूर्ण बदलापूरच्या कोपऱ्यामध्ये युवांचा प्रवेश मोठ्या संख्येने इथे होत आहे आणि होणार. अजून तुम्ही येत्या थोड्या दिवसात बघा, इथे काहीच राहणार नाही. फक्त शिवसेना आणि शिवसेनाच दिसेल तुम्हाला सगळीकडे. ते आमदारकीला उभे होते, प्रभाग क्रमांक 21 मधून निवडणूक लढत आहेत. आव्हान काय वाटतं का? अरे बिलकुल काय नाही. या प्रभागामध्ये त्यांना किती मतं पडली त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि नंतरच जर त्यांना आमदारकीला या प्रभागात त्यांच्या प्रभागानं लोकांनी स्वीकारलं असतं तर त्यांनी नगरसेवक 100% झाले असते. त्यांना लोकांनीच आमदारकीला त्यांच्या प्रभागात मला वाटतं 200 ते 250 मतच पडलेली आहेत आणि आता जिंकायला 3000 मतं पाहिजेत. तर मला वाटतं 2800 लोक मला वाटतं त्याला मतदान करतील असं मला वाटत नाही. म्हणून आमची दुर्वा राणे आणि भावेश म्हात्रे मोठ्या मताधिक्याने या प्रभागात निवडून येतील.